आपल्याला जेवताना तोंडी लावायला काही ना काहीतरी हवं असतं आणि त्यात जर ती कापं असतील तर त्याची काही मजा औरच. तर आज मी तुम्हाला दाखवते वेगवेगळ्या प्रकारची कापं. आपण इथे वांग घेतलंय, सुरण घेतलंय आणि केळं घेतलंय, कच्चं केळं. आपण हे कापून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे कारण नाहीतर ते काळं पडेल म्हणून. तर आपण वांग घेऊया, सुरण, केळं घेऊया. आता आपण इकडे वाटण घेतलेलं आहे, आलं आणि लसूण पेस्ट, ती घेऊया. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, मीठ चवीप्रमाणे, मिक्स मसाला 1 चमचा आणि सगळं मिक्स करायचंय. सगळ्या कापांना हे व्यवस्थित लावून घ्यायचंय. असं वाटलं आपल्याला थोडासा मसाला कमी आहे तर तुम्ही घातला तरी चालेल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता. गॅस चालू करूया आणि थोडंसं याच्यावर तेल घालून घेऊया. आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे. तेल सगळीकडे पॅनला लावून घ्यायचंय. कापं ही आपण रव्यामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायची. थोडंसं तेल तापल्याशिवाय ते टाकायचं नाहीये म्हणून आपण इकडे साईडला ठेवूया. व्यवस्थित सगळीकडनं रवा लागला पाहिजे. तेल तापलेलं आहे. अशा प्रकारे आपण सगळी कापं जी आहे ती रव्यामध्ये घोळून घेतात. आपण सुरण घेऊया. आता आपण कच्चं केळं घेतले ते घेऊया. आता आपण सगळी कापं व्यवस्थित दोन्ही साईडने ती शॅलो फ्राय करून घ्यायची, थोडं थोडं तेल टाकून. आपण आता हे झालेले ते उलटून घेऊया कारण सुरण जरा व्हायला वेळ लागतो पण वांग पटकन होतं. आपलं झालेलं आहे. आपण हे काढून घेऊया. टाकून बघते. ह्याच्याबरोबर वाफाळलेला भात आणि वरण एक्सलंट. यात तुम्ही ना वेगवेगळी कापं करू शकता. फणसाची करू शकतात, कोनफळ आहे, बटाटा आहे, वेगवेगळे प्रकारचे करू शकतात. तर तुम्ही हे करून बघायचे आणि अशा छान छान रेसिपीसाठी तुम्ही सबस्क्राईब करायचे रुचकर मेजवानीला.